नमस्कार. ज्ञानेश्वर ते पाडगावकर या मालिकेच्या आजच्या भागात मी ऋचा थत्ते तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि मंडळी, मला मध्यंतरी सापडली माझी कीर्तनाची वही आणि त्यामध्ये वेगवेगळ्या छान छान रचना होत्या, ज्यामध्ये होत्या आर्या, साकी, दिंडी, सुभाषितं आणि श्लोक. तर या रचनांमध्ये मला एक सापडला, तो होता वामन पंडितांचा श्लोक. सुश्लोक वामनाचा हे तुम्ही ऐकलं असेल आणि यमक्या वामन म्हणूनही त्यांना ओळखलं जायचं. तर ती रचना अशी नक्की ऐका. आता एकादशीचे वेध लागले आहेत म्हणून मुद्दाम हा श्लोक निवडला आहे बरं का. तर रचना अशी आहे, विष्णूसी संतोष एकादशीत, शिवासी संतोष एकादशीत, चंद्रासी संतोष एकादशीत आणि अग्नीसी संतोष एकादशीत. आता तुम्ही म्हणाल, हे एकादशी काय प्रकरण आहे? तर एकादशीचं काय इतकं प्रत्येक ठिकाणी? तर इथेच खरी गंमत आहे. तर विष्णू आणि शिव दोघांच्याही दृष्टीनं एकादशीचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. आषाढी एकादशी तर आता येतेच आहे, बरोबर. त्यामुळे त्यांना एकादशीच्या व्रतामुळे संतोष मिळतो. भक्तांनी ते व्रत केल्यानंतर त्यांना खूप आनंद मिळतो, म्हणजे भक्तांच्या सेवेमुळे ते धन्य होतात असा एक अर्थ. पुढे चंद्रासी संतोष एकादशीत. आधी एकादशीत हा शब्द वापरला, आता एकादशीत असा शब्द तोडायचा आहे. आता ही जी दशी कुठल्या अर्थाने आहे, तर एकादशीत म्हणजे जी वस्त्राची दशा असते, जी चंद्राला वाहिली जाते, त्यामुळे चंद्राला संतोष प्राप्त होतो असा अर्थ. म्हणजे चंद्रासी संतोष एकादशीत. आणि मग अग्नीसी संतोष एकादशीत. हे कसं फोडलं आहे? तर अग्नीला जो भात अर्पण केला जातो, तांदूळ व्हायला जातो, तो केवढा व्हायचा? एवढा व्हायचा, मूठभर व्हायचा, उंजळभर व्हायचा, पसाभर व्हायचा? तर असं काही नाही आहे. शेवटी देव कुठलाही असो, तो भावाचा भुकेला आहे, त्यामुळे त्याला एकादशीत सुद्धा पुरतं. अशा अर्थानं अग्नीसी संतोष एकादशीत अशा अर्थाने. त्यामुळे एकादशीत आणि एकादशीत. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आपण भेटत राहू. पाहत राहा ज्ञानेश्वर ते पाडगावकर.